वसई प्रवर्तन निदेशालय ईडी ने वसई विरार शहर महानगर पालिका के पूर्व आयुक्त अनिल कुमार पवार के खिलाफ मंगलवार को बड़ी कार्रवाई करते हुए एक साथ 12 ठिकानों पर छापेमारी की। ये कार्रवाई सुबह करीब 5 बजे शुरू हुई, जिसमें अनिल पवार के वसई स्थित सरकारी आवास समेत उनके रिश्तेदारों और करीबी सहयोगियों के निवास व कार्यालय भी शामिल थे। सूत्रों के अनुसार ये छापेमारी करीब 18 घंटे तक चली, जिसके दौरान ईडी अधिकारियों ने दस्तावेजों की गहन जांच की और पूछताछ की। इस दौरान 3 करोड़ रुपए से अधिक की नकदी बरामद होने की जानकारी सामने आई है। ईडी को ये कार्रवाई अनिल पवार के कार्यकाल के दौरान हुई कथित आर्थिक अनियमितताओं और भ्रष्टाचार की शिकायतों के बाद करनी पड़ी। मनपा में अनिल पवार का हाल ही में स्थानांतरण हुआ था और कुछ दिन पहले ही उनका भव्य विदाई समारोह आयोजित किया गया था। ईडी की यह कार्रवाई विदाई के कुछ ही दिनों बाद सामने आने से शहर में राजनीतिक और प्रशासनिक हलकों में हलचल मच गई है। जांच जारी है और आने वाले दिनों में और खुलासे होने की संभावना जताई जा रही है। आज आम्ही कामण गावात एक जल्लोष साजरा केलेला आहे। जल्लोष असा होता की आमचं समर्थन ह्या ईडीच्या कारवाईला आहे। आताच जे ज्यांचं पहिला भार कट नियुक्तीला काय बोलतात, आज आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये ह्या क्षेत्रामध्ये एक आनंद उत्सव साजरा केला आहे। फटाके वाजवून आणि एक गोड भरवून साजरा केला। त्याचं कारण असं होतं की कालच ज्या आमच्या आयुक्तांचा निरोप समारंभ झाला, कारण त्यांचा निरोप समारंभ एवढा ठाटात झाला होता की असं वाटत होतं की त्यांनी खूप चांगलं काहीतरी काम केलेलं आहे। काम केलेलं असेल ते त्यांच्या दृष्टिकोनातून असेल, पण त्यांना जी सूट भेटलेली होती प्रशासन कारभारामध्ये आणि ह्या प्रशासकीय कारभारामध्ये त्यांची मनमानी चालू होती, त्याची तक्रार आम्ही त्यांची सुद्धा मुख्यमंत्र्यांना मार्च महिन्यात केलेली होती। आणि त्यांच्या ह्या 3-4 प्रॉपर्ट्या होत्या की त्यांना ह्या गिफ्ट डीडमध्ये भेटलेल्या होत्या, पण त्याची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्चमध्ये दिलेलं होतं। आता नुकताच त्यांची काल निरोप समारंभ झाला, सत्कार झाला आणि आज ईडीने त्यांच्या घरावर छापे मारलेले आहेत। अक्षरशः हे अधिकारी लपून बसलेले होते। जर चोर असेल तरच लपून बसतो माणूस, म्हणून हे घाबरलेले अधिकारी जेव्हा या अशा कारवाईंना समोर जात नाही म्हणजे त्यांचं काहीतरी साठोगोटा आहे। आणि ह्याच आनंदात आम्ही ईडीचे कारवाईला स्वागत करतोय। खरं म्हणजे ह्या अधिकाऱ्याचा अक्षरशः मनमानी कारभार होता आणि हे जे त्यांना बक्षीसपत्रामध्ये आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही बघितलेले आहेत की एकाच माणसाला 3-3 वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते आणि ह्या अधिकाऱ्यांची चौकशी करायलाच भाग होती, उशिरा का होईना, पण ह्या अधिकाऱ्यांची कारवाई या अनिल कुमार पवारवर चालू झाले याचा आम्ही आनंद उत्सव साजरा केलाय। आणि अपेक्षा आहे काहीतरी हे